See here, a picture of fertilization is shown. Oocyte is fertilized, is united by a sperm. Many sperms we see here, but only one sperm is able to enter the oocyte and it unites with the oocyte. आता oocyte released from ovaries during last few months nearing the age of menopause are 40 to 50 years. तर मोनोपॉजचा जो पिरियड आहे तो काय असणार आहे, फिमेल मध्ये तो 40 टू 50 इयर्स हा राहणार आहे. मग त्यावेळेस जर oocyte रिलीज झालं ओव्हरी मधून, ते ओव्हिडक्ट मध्ये येणार आहे आणि ते oocyte त्याचं एज पण काय असणार आहे, 40 टू 50 इयर ओल्ड असणार आहे ते. आणि त्यावेळेसच्या oocyte मध्ये म्हणजे त्या एज मध्ये मोनोपॉजच्या कालावधीमध्ये द ॲबिलिटी ऑफ डिव्हिजन हॅज बीन डिमिनिश्ड टिल नाव. ड्यू टू दिस दे कॅन नॉट कम्प्लीट मायटॉस्टिक डिव्हिजन प्रॉपरली. आता जर्म सेल्स आहेत तिथं मायोटिक डिव्हिजन म्हणजेच मायोटिक डिव्हिजन म्हटलेलं आहे. मायोटिक म्हणजेच काय आहे, मिओसिस. मायोटिक म्हणजेच मिओसिस डिव्हिजन जे आहे ते सेल डिव्हिजन व्यवस्थित प्रॉपर होणार नाही. आणि इफ सच oocyte इज फर्टिलाइज द न्यू बॉर्न्स produced from them may be with some abnormalities like Down's syndrome. म्हणजे 40 एज नंतर जे काही oocyte रिलीज होणार आहे त्याची कपॅसिटी जी असणार आहे डिव्हिजनची, सेल डिव्हिजनची, ती कपॅसिटी कमी झालेली असणार आहे, म्हणून प्रॉपर सेल डिव्हिजन तिथं होणार नाही. आणि जर असं oocyte फर्टिलाइज झालं तर त्यांच्यापासून तयार होणार न्यू बेबी जे असणार आहे त्याच्यामध्ये किंवा न्यू बॉर्न जो असणार आहे यंग वन त्याच्यामध्ये ॲबनॉर्मॅलिटीज फॉर्म होणार आहेत. आता इथे इन्फॉर्मेशन तुम्हाला कशाची दिलेली आहे, सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बिंग. आता हे तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी आहे, हा पण पार्ट सेल्फ स्टडीसाठी आहे, पण तो काय आहे ते समजून घ्या. आता सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बिंग, आता मेल जो आहे ती मेल पॅरेंट त्यांच्या स्पर्म्स मध्ये काय असणार आहेत किंवा त्याचे जे क्रोमोझोम्स असणार आहेत ते दोन गॅमेट्स फॉर्म होणार आहेत, 22+X आणि दुसरा असणार आहे 22+Y. हे गॅमेट आणि oocyte फिमेल मध्ये जे काही गॅमेट्स असणार आहेत ते दोन्ही सेम असणार आहेत, 22+X असे असणार आहेत. आणि यांचं फर्टिलायझेशन किंवा युनियन जर झालं तर आता बघा 22+X आणि 22+X यांचं जर युनियन झालं तर 44+XX हा सेक्स क्रोमोझोम म्हणजे त्याच्यापासून गर्ल बेबी फॉर्म होणार आहे. आणि जर 22+Y आणखीन 22+X यांच्यापासून हे गॅमेट्स दोन जर फर्टिलाइज झाले त्यांच्यापासून तयार होणारं जायगोट हे असणार आहे ते कशाचं असणार आहे तर मेल च असणार आहे, बॉय त्यांच्यापासून फॉर्म होणार आहे. मग द क्रोमोझोम नंबर इन जर्म सेल्स प्रोड्युसिंग क्रोमोझोम नंबर्स इन जर्म सेल्स producing the gametes are diploid, that is 2n. number of chromosomes germ cells मध्ये किती असणार आहे 2n. it includes 22 pairs of autosome and 1 pair of sex chromosome. म्हणून 44+XX किंवा 44+XY. 44+XX हे फिमेल मध्ये असणार आहे आणि 44+XY हे कशामध्ये असणार आहे, मेल मध्ये असणार आहे. दीज जर्म सेल्स डिवाइड बाय मिओसिस. मिओसिसनं हे काय होणार आहे, जर्म सेल्स डिवाइड होणार आहेत आणि त्यांच्यापासून गॅमेट्स फॉर्म होणार आहेत. ते गॅमेट्स कसे असणार आहेत, हेप्लॉइड असणार आहेत. आता ड्यू टू धिस गॅमेट्स कंटेन ओनली वन हॅप्लॉइड नंबर, ओनली हॅप्लॉइड गॅमेट्स काय असणार आहे, दे कंटेन्स ओनली हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स दॅट इज 22+X और 22+Y. हे मेल मध्ये असणार आहेत. आणखीन फिमेल मध्ये काय असणार आहेत 22+ म्हणजे दोन्ही 22+X और काय असेल 22+Y. Two types of sperms are produced as 22+X or 22+Y. असे दोन टाइप्सचे स्पर्म्स असणार आहेत. Whereas oocytes are produced of only one type.
ओसाइट सुद्धा फॉर्म होणार आहेत, पण ते काय असणार आहेत, एकाच टाईपचे असणार आहेत. त्यांच्यामध्ये सेक्स क्रोमोझोम XX हे काय आहेत, सेम आहेत, म्हणून 22+X. आता बोथ स्पर्म्स and oocyte are produced by meiosis. In case of sperm, process of meiotic cell division, meiotic division is completely before the sperm leaves male reproductive tract. आता दोन्हीही जर्म सेल्स, मेल मधला स्पर्म आणि फिमेल मधलं oocyte हे जे आहे त्यांच्यामध्ये काय होणार आहे, मिओसिस सेल डिव्हिजन न ते प्रोड्यूस होणार आहे. आता स्पर्म्स जे आहेत त्यांचं मिओटिक डिव्हिजन जे आहे ते ज्या टेस्टिस मधून म्हणजे ज्या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधून ते बाहेर येतात त्याच वेळेला ते कम्प्लीट त्यांचं काय झालेलं असणार आहे, डिव्हिजन होणार आहे, कम्प्लीट सेल डिव्हिजन पूर्ण होणार आहे. However, in case of oocyte, process of meiotic division completes after ovulation. त्या oocyteचं ओव्ह्युलेशन होणार आहे आणि त्यावेळेला मिओटिक सेल डिव्हिजन कंप्लीट होणार आहे. आता ड्युरिंग फर्टिलायझेशन इन ओव्हिडक्ट, आता जे काही oocyte आहे त्या oocyteचं अजूनही काय होणार आहे, सेल डिव्हिजन होऊन ओव्ह्युलेशन होणार आहे आणि ओव्ह्युलेशन झाल्यानंतर मिओटिक डिव्हिजन त्याचं पूर्ण होणार आहे. आणि हे कुठं होणार आहे, ओव्हरी मधून oocytes जे आहेत त्या या ओव्हिडक्ट मध्ये येणार आहेत. हा जो काय फनल आहे याच्यामधून ओव्हिडक्ट मध्ये oocyte एंटर होणार आहे आणि ते एंटर होतानाच त्याचं ओव्ह्युलेशन होणार आहे आणि मग तिथे फर्टिलायझेशन ओव्हिडक्ट मध्ये होणार आहे. कशामध्ये होणार आहे फर्टिलायझेशन स्पर्म बरोबर, तर ओव्हिडक्ट मध्ये होणार आहे. द फर्टिलायझेशन इन ओव्हिडक्ट, ओव्हिडक्ट मध्ये फर्टिलायझेशन त्याचं होणार आहे. कोणाबरोबर होणार आहे, तर स्पर्म बरोबर होणार आहे. आता स्पर्म्स जे आहेत ते स्पर्म्स दोन टाइप्सचे असणार आहेत, 22+X आणि दुसरा असणार आहे 22+Y. आणि ओव्हा किंवा oocyte हे काय असणार आहेत, एकाच टाइपचे असणार आहेत, 22+X. आता त्याच्यानंतर स्पर्म जे आहेत, फादर जो काय मेल पॅरेंट आहे त्या मेल पॅरेंट मध्ये काय असणार आहेत, दोन टाइपचे तयार होणार आहेत स्पर्म्स. म्हणजेच फादर हा काय करणार आहे, सेक्स डिटरमाइन करणार आहे. जे काही न्यू ऑफस्प्रिंग आहे ते बेबी गर्ल आहे का बेबी बॉय आहे हे डिसाइड करणार आहे. कोणता पॅरेंट असणार आहे, त्याच्यातला मेल पॅरेंट असणार आहे, फादर असणार आहे, मदर असणार नाही. कारण मदर मध्ये दोन्ही जे काही गॅमेट्स आहेत ते सेम असणार आहेत, 22+X असे असणार आहेत. आणि डिफरंट कोणाच्या मध्ये आहेत, तर फादर मध्ये असणार आहेत, मेल पॅरेंट मध्ये असणार आहेत. म्हणून सेक्स जो आहे ते डिटरमाइन, चाइल्डचा सेक्स जो आहे तो डिटरमाइन करण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल असणार आहे, तर मेल पॅरेंट रिस्पॉन्सिबल असणार आहे. मदर इज नॉट रिस्पॉन्सिबल किंवा फिमेल पॅरेंट इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर द सेक्स ऑफ द न्यू बॉर्न बेबी. त्याच्यानंतर हे तुम्हाला इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर दिस पिक्चर शोज डेव्हलपमेंट अँड बर्थ. आता याच्या पुढचा भाग डेव्हलपमेंट, जे काही फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट फॉर्म होणार आहे. द झायगोट फॉर्म्ड आफ्टर फर्टिलायझेशन इन द ओव्हिडक्ट. फर्टिलायझेशन ऑफ oocyte किंवा ओव्हा अँड स्पर्म टेक्स प्लेस इन ओव्हिडक्ट. ओव्हिडक्ट मध्ये फर्टिलायझेशन होणार आहे आणि फर्टिलायझेशन न काय फॉर्म होणार आहे, झायगोट फॉर्म होणार आहे. आणि तयार झालेला झायगोट जो आहे इट अंडरगोज रिपीटेड मायटॉटिक सेल डिव्हिजन. आता इथून पुढचं झायगोट तयार झाल्यानंतरच सेल डिव्हिजन जे असणार आहे ते कसं असणार आहे, मायटॉसिस सेल डिव्हिजन किंवा मायटॉटिक सेल डिव्हिजन न ते होणार आहे. अँड एम्ब्रियो इज फॉर्म. मीनवाइल इट इज पुश्ड टुवर्ड्स युट्रस. आता ओव्हिडक्ट मधून जो तयार झालेला झायगोट आहे तो झायगोट या ओव्हिडक्ट मधून कशामध्ये पुश केला जाणार आहे, युट्रस मध्ये पुश केला जाणार आहे. आणि युट्रसच्या वॉल वरती तो झायगोट इम्प्लांट होणार आहे. मग त्याच्यानंतर मीनवाइल इट इज पुश्ड
and further development occurs after implantation. हा इम्प्लांट कशावरती होणार आहे झायगोट, तर युट्रसच्या वॉलवरती येऊन इम्प्लांट होणार आहे आणि इम्प्लांट झाल्यानंतर फर्दर डेव्हलपमेंट होणार आहे. An organ called a placenta is formed for supply of food material during the growth in uterus. आता युट्रस मध्ये त्या फिटल किंवा फिटल म्हणजेच जो काही एम्ब्रिओ आहे त्याच्या डेव्हलपमेंटसाठी जे काही नरिशिंग लागणार आहे त्याच्यासाठी फूड सप्लाय करण्यासाठी एक प्लॅसेंटा ग्रो होणार, प्लॅसेंटा फॉर्म होणार आहे आणि तो फूड सप्लाय करणार आहे. ग्रोईंग युट्रस मध्ये ग्रो होत असलेल्या एम्ब्रिओला फूड सप्लाय करणार आहे. एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट इज कम्प्लिटेड अप्रॉक्सिमेटली विदिन 9 months आफ्टर फर्टिलायझेशन. फुल्ली एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट जी आहे ती होण्यासाठी किती लागणार आहे कालावधी, 9 months. आणि इथे तुम्हाला काय दाखवलेलं आहे, ग्रोथ ऑफ अन एम्ब्रिओ. म्हणजे फर्स्ट आता इथं जे आहेत हे वीक्स आहेत, 4, 8, 12, 16, 20, 24. फर्टिलायझेशन झाल्यानंतर 4 week न असं असणार आहे फ्युटस. त्याच्यानंतर इथं 8th month नंतर, सॉरी 8th week नंतर, 12 week नंतर, 16 week, 20 week, 24 week असं 36 week पर्यंत काय होणार आहे, त्या एम्ब्रिओची पूर्ण डेव्हलपमेंट होणार आहे. आता ग्रोथ इन एम्ब्रिओ यालाच फिटल डेव्हलपमेंट असं सुद्धा म्हटलेलं आहे. आता पूर्ण फिटल तयार झाल्यानंतर पुढचा पुढचा भाग इथं तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यानंतर इथं क्वेश्चन्स आहेत, कोणते कोणते आहेत ते बघा. पहिल्यांदा, द मेन इज टोटली रिस्पॉन्सिबल वेदर द कपल विल हॅव अ बॉय और अ गर्ल चाइल्ड ड्युरिंग झायगोट फॉर्मेशन. मॅन contribute either X or Y chromosome to the next generation, but female transfers only X chromosomes to the next generation. At the time of fertilization, if X chromosome comes from male, the child will be a girl, and if Y chromosomes comes, then the child will be boy. ते जे आता आपण एक्सप्लेन केलं, बघितलं, ते इथं दिलेलं आहे. थिंकिंग ऑफ दिस, इट इज राईट टू कन्सिडर द मदर रिस्पॉन्सिबल फॉर गर्ल चाइल्ड. आता आतापर्यंत जे काही एखाद्या स्त्रीला मुलगी झाली तर दोष तिला दिला जातो, पण हे करेक्ट नाही. काय आहे ते रॉंग आहे. सेक्स डिटर्मिनेशन जे आहे ते मेल पॅरेंट वरती डिपेंडंट असते, दॅट इज ऑन फादर, नॉट ऑन मदर. The which hormone is released from pituitary after mother once a fetal development is complete. आता ज्यावेळेस चाइल्डचं किंवा फ्युटसचं पूर्ण डेव्हलपमेंट झाली 9 month, त्याच्यानंतर मदरच्या पिट्युटरी ग्लँड मधून कोणते हार्मोन सिक्रिएट होतात हा क्वेश्चन आहे. मग आता ते हार्मोन्स कोणते असतात, तर ऑक्सिटॉसिक हा हार्मोन रिलीज होतो. कुठला आहे, OXYTOCIS, ऑक्सिटॉसिस हार्मोन हा रिलीज होतो. आणि हा हार्मोन पिट्युटरी ग्लँडच्या पोस्टिरियर रिजन मधून रिलीज होतो मदरमध्ये. आणि ते रिलीज झाल्यानंतर काय होणार आहे, तर लेबर पिरियड येणार आहे, प्रसूतीचा कालावधी सुरू होणार आहे आणि त्या बेबीचं बर्थ होणार आहे. अंडर द इफेक्ट ऑफ दॅट हार्मोन विच ऑर्गन ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम स्टार्ट्स टू कॉन्ट्रॅक्ट अँड देअर बाय बर्थ प्रोसेस इज फॅसिलिटेड. मग मदर मधला कोणता ऑर्गन मध्ये, म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या कोणत्या ऑर्गन वरती त्या हार्मोनचा इफेक्ट होतो, तर युट्रस वरती त्याचा इफेक्ट होतो. आणि युट्रसचे मसल्स जे आहेत ते मसल्स काय व्हायला लागतात, कॉन्ट्रॅक्ट होतात, आणखीन चाइल्डचा बर्थ केला जाणार आहे. मग युट्रस कॉन्ट्रॅक्ट होणार आहे आणि युट्रस कॉन्ट्रॅक्ट्स इनव्हॉलेंटरी अँड द बेबी इज एक्सपेल्ड आउट. बेबी बाहेर येणार आहे. दस इनिशिएशन ऑफ बर्थ प्रोसेस, म्हणजे बर्थ प्रोसेस ही होण्यासाठी युट्रस जे आहे त्या युट्रसचे मसल्स कॉन्ट्रॅक्ट होणार आहेत आणि बेबी इज एक्सपेल्ड आउट.
त्याच्यानंतर पुढचा भाग तुम्हाला दिलेला आहे मेन्स्ट्रुअल सायकल. आता मेन्स्ट्रुअल सायकल हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अंडरगोज सम चेंजेस at puberty and those changes repeat at the interval of every 28 to 30 days. आता फिमेल जी आहे त्या फिमेलमध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे त्यांच्यामध्ये काही चेंजेस होतात आफ्टर ऍट पुबर्टी पासून ते चेंजेस व्हायला सुरुवात होते आणि तेच रिपिटेशन दोज चेंजेस रिपीट ऍट द इंटरवल ऑफ 28 to 30 days. This repetitive changes are called as menstrual cycle. त्याला काय म्हटलेलं आहे मेन्स्ट्रुअल सायकल. आता मेन्स्ट्रुअल सायकल हा एक दिस इज अ इव्हेंट ऑफ सायकलिक चेंज दॅट टेक्स प्लेस विदिन द इंटरवल्स ऑफ 28 to 30 days इन मॅच्युअर्ड वुमन. त्याला काय म्हटलेलं आहे तर मेन्स्ट्रुअल सायकल त्याचे डेफिनेशन काय येणार आहे वाटल्यास लिहून घ्या तुम्ही ते. Menstrual cycle is the event of cyclic changes that takes place with the interval of 28 to 30 days in matured woman. आता ओव्हरी जी आहे आपण त्याच्यानंतर आता मेन्स्ट्रुअल सायकल ही नॅचरल प्रोसेस आहे आणि इट इज कंट्रोल्ड बाय 4 हार्मोन्स. मेन्स्ट्रुअल सायकल ही काय आहे मॅच्युअर्ड वुमन किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची नॅचरल प्रोसेस आहे आणि इट इज कंट्रोल्ड बाय 4 हार्मोन्स. आता इथं तुम्हाला ती मेन्स्ट्रुअल सायकल हे दिलेलं आहे. या पिक्चर वरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन्स ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. ते पण माहिती असायला पाहिजे ही पिक्चर मध्ये काय आहे कसं काय काय होणार आहे. इथं डेज आहेत फ्रॉम 1 पासून फर्स्ट डे त्याच्यानंतर 28 ते 30 डे पर्यंत पुन्हा ती रिपिटेशन होणार आहे त्या सायकलचं ते इथं दिलेलं आहे. आता मेन्स्ट्रुअल सायकलला कंट्रोल करणारे किती हार्मोन्स आहेत 4 हार्मोन्स आहेत. त्याच्यातले 2 हार्मोन्स जे आहेत ते पिट्युटरी ग्लँड्स मधून सिक्रिएट होणार आहेत आणि 2 हार्मोन्स हे ओव्हरी मध्ये तयार होणार आहेत. आता ते 4 हार्मोन्स कोणते आहेत दोज 4 हार्मोन्स आर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स FSH. आपण म्हटलं FSH आणि LH हे 2 हार्मोन्स कशामधून रिलीज होणार आहेत किंवा कुठं सिक्रिएट होणार आहेत पिट्युटरी ग्लँड्स मध्ये सिक्रिएट होणार आहेत. FSH म्हणजे काय फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि LH म्हणजे काय असणार आहे ल्युटेनायझिंग हार्मोन. ल्युटेनायझिंग हार्मोन लक्षात घ्या. हे 2 नेम्स लक्षात ठेवा. हा पॅरेग्राफ सुद्धा तुम्हाला फिल इन द ब्लँक साठी विचारला जाऊ शकतो कारण का एक्सरसाइज मध्ये हा पॅरेग्राफ आहे फिल इन द ब्लँक साठी. म्हणून आपल्याला हे जे शब्द व्यवस्थित किंवा कसं स्टेप बाय स्टेप होणार आहे ती मेन्स्ट्रुअल सायकल त्याच्यासाठी कोणते कोणते हार्मोन्स कार्य काय त्या हार्मोन्सचं फंक्शन काय काय आहे ते इथं दिलेलं आहे. मग मेन्स्ट्रुअल सायकल नॅचरल प्रोसेस आणि त्याला 4 हार्मोन्स कंट्रोल करणार आहेत. ते 4 हार्मोन्स कोणते आहेत तर FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन त्याच्यानंतर ल्युटेनायझिंग हार्मोन इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. आता त्याच्यातले FSH आणि LH हे पिट्युटरी ग्लँड मध्ये सिक्रिएट होणार आहेत आणि इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे कशामध्ये सिक्रिएट होणार आहेत ओव्हरी मध्ये सिक्रिएट होणार आहेत. वन ऑफ द सेव्हरल फॉलिकल्स इन द ओव्हरी स्टार्ट्स टू डेव्हलप along with oocyte present in it. आता इथं तुम्हाला पिट्युटरी ग्लँड्स ही आपल्या ब्रेन मध्ये असणार आहे. ब्रेन मध्ये तिचं लोकेशन असणार आहे आणि त्याच्यामधून काय येणार आहेत FSH आणखीन LH हे 2 हार्मोन्स रिलीज होणार आहेत. The one of the several follicle in the ovary starts to develop along. आता ओव्हरी जे आहे त्या ओव्हरीचं डायग्रॅम त्याच्यातले एक फॉलिकल जे आहेत ते काय होणार आहेत डेव्हलप व्हायला सुरुवात होणार आहे. फॉलिकल इन द ओव्हरी स्टार्ट्स टू डेव्हलप अलॉंग विथ द oocyte प्रेझेंट इन इट अंडर द इफेक्ट ऑफ फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन पासून त्याचं फंक्शन काय आहे तर आता ओव्हरी जी आहे त्या ओव्हरीच्या भोवती जवळजवळ 400,000 फॉलिकल्स प्रेझेंट असतात. किती प्रेझेंट असतात
400,000 फॉलिकल्स प्रेझेंट असतात. आणखीन ह्या फॉलिकल्स पैकी एक फॉलिकल, सेव्हरल फॉलिकल्स, त्याच्यातले वन ऑफ द सेव्हरल म्हणजे किती आहेत तर 400,000 एवढे काय आहेत किंवा 4 लाख फॉलिकल प्रेझेंट आहेत ओव्हरीच्या भोवती. त्याच्यातला एक फॉलिकल काय होणार आहे, डेव्हलप होणार आहे अलॉंग विथ oocyte प्रेझेंट इन इट. ओव्हरीमध्ये जे oocyte आहे, oocyteची डेव्हलपमेंट होते तसं ओव्हरीच्या भोवती असलेल्या असंख्य फॉलिकल्स आहेत, त्याच्यातला एक फॉलिकल काय होणार आहे त्या oocyte बरोबर डेव्हलप होणार आहे अंडर द इफेक्ट ऑफ. आणि कुणामुळे डेव्हलप होणार आहे तो फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनमुळे. दिस डेव्हलपिंग फॉलिकल सिक्रिएट्स इस्ट्रोजन. आता हा डेव्हलपिंग फॉलिकल जो आहे त्याच्यामधून ओव्हरीमध्ये इस्ट्रोजन तयार होणार आहे. त्याच्यानंतर एंडोमेट्रियम ऑफ द युट्रस स्टार्ट्स टू डेव्हलप ड्युरिंग फर्स्ट सायकल or regenerate during subsequent cycles under the effect of estrogen. आता इस्ट्रोजनचं काम काय आहे तर युट्रस मध्ये एंड्रोमेट्रियम हे तयार करणं. एंड्रोमेट्रियम म्हणजे जे काही आता आपण फर्टिलायझेशन बघितलं, झायगोट फॉर्मेशन बघितलं. फर्टिलायझेशन ओव्हिडक्ट मध्ये होणार आहे आणि मग तो झायगोट डेव्हलप होणार आहे, सेल डिव्हिजन होऊन एम्ब्रिओ जो फॉर्म होणार आहे तो एम्ब्रिओ तो युट्रस मध्ये येऊन इम्प्लांट होणार आहे. मग त्या युट्रस मध्ये त्याला जे काही युट्रस मध्ये इम्प्लांट होण्यासाठी युट्रस मध्ये काय केलं जाणार आहे, त्याला इम्प्लांट होण्यासाठी एक हे तयार केलं जाणार आहे, लेयर्स फॉर्म होणार आहेत, ते एंड्रोमेट्रियम असणार आहे, ते तयार होणार आहे युट्रस मध्ये. आणि हे एंड्रोमेट्रियम कुणामुळे होणार आहे फॉर्म तर इस्ट्रोजनमुळे फॉर्म होणार आहे. मीनवाइल डेव्हलपिंग फॉलिकल completes its development, it bursts under the effect of luteinizing hormone and oocyte is released. आता oocyte बरोबर फॉलिकल डेव्हलप होत असतं आणि फॉलिकलची पूर्ण डेव्हलपमेंट झाल्यावरती ते बस्ट होणार आहे. ते काय होणार आहे, इट बस्ट. आणि ते बस्ट झालं. आता ते बस्ट कुणामुळे होणार आहे तर पिट्युटरी ग्लँड्स मधून दुसरं हार्मोन LH जो होतो रिलीज, त्याच्यामुळं फॉलिकल बस्ट होणार आहे. मॅच्युअर झालेला किंवा डेव्हलपमेंट पूर्ण झालेलं फॉलिकल काय होणार आहे, बस्ट होणार आहे. आणि कुठल्या हार्मोनमुळे होणार आहे तर LH या हार्मोनमुळे. LH हा कुठं तयार होणार आहे, FSH आणि LH हे पिट्युटरी ग्लँड्स मध्ये. FSH हे जे आहे याच्यामुळं फॉलिकल डेव्हलप होणार आहे. आणि फॉलिकल डेव्हलप होत असताना ते फॉलिकल काय करणार आहे, ते फॉलिकल डेव्हलप झाल्यानंतर एंड्रोमेट्रियम म्हणजे ते डेव्हलप झालेल्या फॉलिकलच्या मधून इस्ट्रोजन तयार होणार आहे आणि इस्ट्रोजनमुळे एंड्रोमेट्रियम युट्रस मध्ये तयार होणार आहे. आता हे जे फॉलिकल बस्ट झालेलं आहे कुणामुळे होणार आहे तर ल्युटेनायझिंग हार्मोनमुळे. आणि त्याच्यामधलं oocyte बाहेर पडणार आहे, म्हणजे एक बाहेर येणार आहे. oocyte किंवा फॉलिकल म्हणजे काय लक्षात घ्यायचं की एकच्या भोवती जे काही आवरण आहे इट इज कॉल्ड ॲज फॉलिकल. त्याला काय म्हणायचंय, फॉलिकल. इथं तुम्हाला डायग्राम दाखवलेलं आहे आणि इथं एक काय झालेलं आहे, बाहेर आलेलं आहे. एक oocyte मधून एक बाहेर येणं त्याला म्हटलंय ओव्ह्युलेशन. त्याला काय म्हटलेलं आहे, ओव्ह्युलेशन. म्हणजे एकची पूर्ण डेव्हलपमेंट, oocyteची पूर्ण डेव्हलपमेंट ही ओव्हरीमध्ये होत नाही तर त्याच्यापासून तो ओव्हिडक्ट मध्ये येणार, तिथं त्याचं काय होणार आहे, डेव्हलपमेंट म्हणजे ओव्ह्युलेशन नंतर त्याचं डेव्हलपमेंट पूर्ण होणार आहे. आता ते बस्ट झाल्यानंतर त्याला काय म्हटलेलं आहे, वेन आता it burst under the effect of luteinizing hormone and oocyte is released. आता oocyte ज्या वेळेला रिलीज होतं, फॉलिकल मधून oocyte रिलीज होतं, इट इज टर्म्ड ॲज ओव्ह्युलेशन. त्याला म्हटलंय ओव्ह्युलेशन. रिमेनिंग टिश्यूज ऑफ द बस्ट फॉलिकल फॉर्म्स द कार्पोस ल्युटियम. आता जो काही फॉलिकलचा राहिलेला भाग आहे, बस्ट होऊन राहिलेला जो काही रिमेनिंग टिश्यूज आहेत त्याच्यापासून कार्पोस ल्युटियम फॉर्म होणार आहे. आणि कॉर्पोस ल्युटियम स्टार्ट्स टू सिक्रिएट
प्रोजेस्टेरॉन. कार्पोस ल्युटियम नंतर दुसरं ओव्हरीमध्ये किंवा दुसरं तयार होणारं हार्मोन कोणतं आहे? प्रोजेस्टेरॉन हे सिक्रिएट होणार आहे. आता endometrial glands secretes their secretions under the effect of progesterone. Such endometrium is ready for implantation of embryo. बघा, ज्या वेळेस आता प्रत्येक मंथला एका ओव्हरी मधून एक ओसाइट रिलीज होणार आहे आणि ते रिलीज होत असतानाच युट्रस मध्ये सुद्धा काय होत राहणार आहेत? डेव्हलपमेंट कशासाठी होणार आहे? तर एम्ब्रियो इम्प्लांट करण्यासाठी ची तयारी, एंडोमेट्रियम जे आहे ते रेडी करणं, हे काम कशामध्ये असणार आहे? युट्रस मध्ये तयार होणार आहे. आता इथं तुम्हाला जे काही सायकल आहे ते इथं थोड्याफार ह्याच्यात दिलेलं आहे. पहिल्यांदा मेन्स्ट्रुअल सायकल ही कशी आहे? नॅचरल सायकल आहे आणि ती रिपीटिंग आहे, रिपिटेटिव्ह आहे आणि त्याचं इंटरवल कितीचा आहे? कालावधी 28 to 30 डेजचा आहे. आता त्याच्यामध्ये किती हार्मोन्स भाग घेणार आहेत? 4 हार्मोन्स भाग घेतात. कोणते 4 हार्मोन्स आहेत? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन FSH, त्याच्यानंतर ल्युटेनायझिंग हार्मोन LH, त्याच्यानंतर ओव्हरीमध्ये कोणते असणार आहेत? आता ह्याच 2 हार्मोनमुळे पुढचे हार्मोन्स 2 तयार होणार आहेत आणि तो आहे इस्ट्रोजन आणि नंतर आहे प्रोजेस्टेरॉन. आता त्याच्यातले हे 4 हार्मोन्स पैकी FSH आणि LH पिट्युटरी ग्लँड मध्ये तयार होणार आहेत, आणखीन म्हणजे पिट्युटरी ग्लँड्स पासून सिक्रिएट होणार आहेत आणि इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे ओव्हरी मध्ये सिक्रिएट होणार आहेत. आता फॉलिकल जो आहे तो फॉलिकल काय होणार आहे? ओव्हरीच्या भोवती किती फॉलिकल्स आहेत? सेव्हरल फॉलिकल्स आहेत, जवळजवळ 4 लाख फॉलिकल्स आहेत आणि त्याच्यातला एक फॉलिकल ओसाइट बरोबर डेव्हलप होतो. ओसाइट बरोबर त्यातला एक फॉलिकल काय होतो? डेव्हलप होतो आणि त्याच्यासाठी काय असणार आहे? FSH च्या स्टिम्युलेशन मुळे ते होणार आहे किंवा त्याचा इफेक्ट मुळे ते डेव्हलप होणार आहे आणि त्याच्यामुळं म्हणजे जे काही डेव्हलपिंग फॉलिकल आहे त्या फॉलिकल मुळे कोणता हार्मोन सिक्रिएट होणार आहे ओव्हरीमध्ये? तर इस्ट्रोजन तयार होणार आहे. आता जो काही फॉलिकल इस्ट्रोजन तयार करणार आहे आणि तो कोणाच्या इन्फ्लुएन्स मुळे करणार आहे? तर FSH मुळे करणार आहे. आणि त्याच्यात नंतर इथं त्याच्यानंतर द डेव्हलपिंग फॉलिकल सिक्रिएट इस्ट्रोजन आणि इस्ट्रोजन मुळेच एंडोमेट्रियम ऑफ द युट्रस स्टार्ट्स टू डेव्हलप. ते डेव्हलप होणार आहे हे इस्ट्रोजनच्या इफेक्ट मुळे आणि त्याचबरोबर मीनवाईल जो काही ग्रोईंग फॉलिकल जो काही ग्रो होतोय त्याची ग्रोथ कंप्लीट झाल्यानंतर तो बस्ट होणार आहे आणि त्याच्यामधून ओसाइट बाहेर येणार आहे आणि हा कोणाचा परिणाम आहे? तर इफेक्ट ऑफ LH हार्मोन, ल्युटेनायझिंग हार्मोन मुळे ते होणार आहे आणि त्यालाच काय म्हटलेलं आहे? ओव्ह्युलेशन. फॉलिकल मधून ओसाइट बस्ट होऊन बाहेर येणं इट इज कॉल्ड ॲज ओव्ह्युलेशन. आणि जे काही फॉलिकलचे रिमेनिंग टिश्यूज आहेत त्यांच्यापासून कार्पोस ल्युटियम फॉर्म होणार आहे आणि मग हे काय आहे? हे कशासाठी चाललेलं आहे? युट्रस मध्ये एंडोमेट्रियम ग्लँड सिक्रिएट्स देअर सिक्रिएशन अंडर द इफेक्ट ऑफ प्रोजेस्टेरॉन. आता कार्पोस ल्युटियम जे आहे त्यांच्यापासून प्रोजेस्टेरॉन फॉर्म होणार आहे आणि प्रोजेस्टेरॉनच्या इफेक्ट मुळे एंडोमेट्रियम ग्लँड सिक्रिएट करणार आहेत आणि एंडोमेट्रियम हे काय करणार आहेत? इज रेडी फॉर इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो इम्प्लांटेशन. आणि जर एम्ब्रियो इम्प्लांटेशन झालं नाही तर काय होणार आहे? जी काही ही सगळी युट्रस मध्ये एम्ब्रियो इम्प्लांटेशनची जी तयारी केलेली आहे, जे काही रेडी केलेलं आहे ते काय होणार आहे? डिजनरेट व्हायला लागणार आहे आणि मग ती मेन्स्ट्रुअल सायकल तिथे ती राहणार आहे. जे काही मेन्स्ट्रुएशन कॉज होणार आहे त्याच्यामुळं आणखीन ते बॉडीच्या बाहेर रिलीज केलं जाणार आहे. हे लक्षात आलेलं आहे. या डायग्राम वरती तुम्हाला क्वेश्चन्स पण विचारले जातील. आता त्याच्याच पुढचा भाग थोडासा
एक्सप्लेनेशनचा बघूयात त्याच ह्याचा. इफ द oocyte इज, आता oocyte जर जे काही oocyte फॉर्म झालंय इज नॉट फर्टिलाइज्ड विदिन 24 hours, कॉर्पस ल्युटियम बिकम्स इनऍक्टिव्ह. कार्पोस ल्युटियम हे इनऍक्टिव्ह होणार आहे अँड ट्रान्सफॉर्म्स इनटू कार्पोस अल्बिकेन्स. कार्पोस ल्युटियम हा काय होणार आहे, इनऍक्टिव्ह होणार आहे आणि त्याचं कन्व्हर्शन, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन कार्पोस अल्बिकन मध्ये होणार आहे. आणि ड्यू टू दिस सिक्रिएशन्स ऑफ इजेस्टेरॉन अँड प्रोजेस्टेरॉन स्टॉप होणार आहेत कम्प्लिटली. आणि एंडोमेट्रियम जे काही रेडी झालेलं आहे झायगोट किंवा एम्ब्रियोच्या इम्प्लांटमेंट साठी युट्रस मध्ये, ते काय व्हायला लागणार आहे, एंडोमेट्रियम डिजनरेट इन ऍब्सेन्स ऑफ दीज टू हार्मोन्स. एंडोमेट्रियम पण डिजनरेट व्हायला लागणार आहे. द टिश्यू ऑफ डिजनरेटिंग एंडोमेट्रियम अँड अनफर्टिलाइज्ड ओहम आर डिस्कार्डेड आउट थ्रू व्हजायना. व्हजायना मधून हे मटेरियल्स काय केले जाणार आहेत, बाहेर टाकले जाणार आहेत. दिस इज accompanied with continuous bleeding continuous approximately for 5 days and this is called a menstruation. त्याला काय म्हटलेलं आहे, मेन्स्ट्युरेशन. तुम्हाला व्हॉट इज मेन्स्ट्युरल सायकल, राईट शॉर्ट नोट ऑन मेन्स्ट्युरेशन, हे क्वेश्चन विचारले जातात. अनलेस द oocyte is fertilized and embryo is implanted, oocyte फर्टिलाइज जर झाला तर एम्ब्रियो हा युट्रस मध्ये इम्प्लांट होणार आहे. अँड एम्ब्रियो इज इम्प्लांटेड, दिस प्रोसेस इज रिपीटेड एव्हरी मंथ. इफ द एम्ब्रियो इज इम्प्लांटेड, आता हे दर महिन्याला तयार करणार आहे, जे एम्ब्रियो इम्प्लांटमेंटेशनची युट्रस मध्ये ही तयारी जी आहे ती प्रत्येक महिन्याला होणार आहे. आणि इफ द एम्ब्रियो इज इम्प्लांटेड, रिपिटेशन ऑफ द सायकल इज टेम्पररली स्टॉप्ड टिल द पार्ट्युरेशन म्हणजे बेबी बर्थ पर्यंत ती सायकल काय होणार आहे, स्टॉप होणार आहे. आणि देअर आफ्टर पिरियड ऑफ ब्रेस्ट फिडिंग, त्याच्यानंतर ब्रेस्ट फिडिंगचा पिरियड सुरू होणार आहे. मेन्स्ट्युरल सायकल इज अ नॅचरल प्रोसेस अँड द वुमेन एक्सपिरियन्सेस सेव्हरल पेन्स ड्युरिंग दिस पिरियड. Severe weakness is felt due to the heavy bleeding and there is either higher possibility of infection during this overall period. Due to all such reasons, there is a need of rest along with special personal hygiene. याच्यामध्ये जी काय मेन्स्ट्युरल सायकल आहे ती नॅचरल आहे आणि याच्यामध्ये विमेन एक्सपिरियन्सेस सिव्हिअर पेन्स, या पिरियड मध्ये भरपूर पेन्स ती एक्सपिरियन्स करते, विकनेस येतो आणि हेवी ब्लिडिंग मुळे, आणि त्याच्यामुळं त्याचबरोबर काही इन्फेक्शन कॉज होणं ही सुद्धा पॉसिबिलिटी त्यावेळेस जास्त असते. म्हणून तिथं रेस्ट घेणं, त्या पिरियड मध्ये मेन्स्ट्युरल पिरियड ज्या वेळेला असतो त्यावेळेस रेस्ट जो आहे ती रेस्ट इसेन्शियल असते. आणि त्याचबरोबर पर्सनल हायजीन, आपलं आरोग्य जे काही पर्सनल हायजीन आहे ते सुद्धा आपण मेंटेन केलं पाहिजे. लक्षात आलेलं आहे. तर याच्यावरती राईट शॉर्ट नोट ऑन मेन्स्ट्युरल सायकल, तो क्वेश्चन तुम्हाला लिहायला येणार आहे. आता याच्या पुढचा जो भाग आहे आणि तो भाग म्हणजे रिप्रोडक्शन, आणि रिप्रोडक्शनला मॉडर्न टेक्नॉलॉजीज कोणत्या कोणत्या युजफुल आहेत ते दिलेलं आहे. दॅट वी विल सी इन द नेक्स्ट पिरियड.